शरद पवारांबद्दलचे एक वक्तव्य आले तर ते म्हणतायत की मी त्यांना माझं दैवत मानत होतो, मात्र आता मी माझा वेगळा रस्ता निवडलेला आहे. दैवत जे असतं ते कधी बदलत नसतं. आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत आणि कित्येक वेळेस दैवताला आपण नवस करत असतो. देव पावतोच अशातला काही भाग नाही, पण देव पावला नाही म्हणून आपण दैवताला नमस्कार करणं सोडत नसतो. आणि नमस्कार करणं सोडलं याचा अर्थ आपण दैवत मनापासून मानत नव्हतो असा तेवढा या विषयाचा अर्थ होतो असं मला वाटतं. म्हणजे आता ही दरी फार रुंदावली गेलेली. वेगळा पक्ष झाला, विषय संपलेला दिसतो. त्याला काय फार दरी आणि वगैरे रुंद झाली का रुंद झाली का लांब झाली का जाड झाली त्याला काय अर्थ नाही. दोन पक्ष झाले, दोन वेगळे विचार झालेले, दोन वेगळ्या बाजूला गेले, त्यामुळे ही दरी बिरी म्हणतात येणार नाही. स्वतंत्रपणे दोन्ही पक्ष आता काम करत आहेत एवढंच याला म्हणता येईल. पण हा सगळा प्रकार पक्षफुटीमुळे झाला. काय कारण वाटतं तुम्हाला याबद्दल? अजित पवार आणि शरद पवार त्यांच्यामध्ये हा संवाद झाला. नाही, खरं तर मी कालही बोललो, भारतीय जनता पार्टीनं माणसात माणूस ठेवलेला नाही. ठीक आहे, नातेसंबंधात वितुष्ट भावाभावातसुद्धा येत असतं, घराघरात येत असतो, परंतु त्याच्या एक लिमिटेशन्स मर्यादा असतात. म्हणजे आज ही 4-4 पिढ्याच्या भाऊबंदकी चांगल्या पद्धतीनं पाळली जाणारे उदाहरणं अनेक आहेत. परंतु आज जर या महाराष्ट्रात बघितलं, भारतीय जनता पार्टीनं अनेक घरामध्ये मग ते शरद पवार साहेब, अजितदादा असतील, अनेक घराणे असे की ज्यांच्यामध्ये घराघरामध्ये भाऊबंदकी लावण्याचं काम स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे. गाव पातळीपर्यंत या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. याला सत्ता आणि संपत्ती याची जोड दिली जाते. ईडी, CBI, पोलीस यंत्रणा वापरली जाते. मला वाटतं हे मोठं एक महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला जनतेच्या मनात एक याच्यामुळे एक उद्वेग आणि संताप हा निर्माण झाला. राजकारण वेगळ्या ठिकाणी, राजकारण ज्याचं त्याचं वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण केलं जातं ना. वेगवेगळे भाऊ वेगवेगळ्या पक्षात असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये. पण एवढं मन एकमेकाविषयी ज्याला आपल्या ग्रामीण भागात विटलेलं म्हणता येईल, हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात होतं असं मला वाटतं. अजित पवार दुसरं म्हणाले, बेळगाव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र स्वप्न आपलं अजून अपूर्ण आहे. हा लढा आपला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. बरोबर आहे, चुकीची भूमिका नाही आहे की आज ज्या पद्धतीनं बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, हे जे गाव आहेत आपले बाउंड्रीवरचे, इकडून मराठवाड्याला लागू नये, इकडून पश्चिम महाराष्ट्राला, कोल्हापूरला लागू नये, आम्ही जेव्हा जात असतो या सगळ्या बाउंड्रीवरच्या भागामध्ये, हे गाव महाराष्ट्रात आहे का कर्नाटकात कळतसुद्धा नाही, एवढं सगळं एकत्र झालेला भाग आहे. आणि दुर्दैवाने हा भाग कर्नाटकामध्ये आहे. म्हणजे इथल्या मराठी माणसाची जी आज ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र दिन, ज्या पद्धतीनं मनाचा घालमेल, तीळपापड, जसं अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे की माझी मैना गावाकडे राहिली, तिच्या जीवाची होती कायली. हे अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या गावाविषयी म्हणले. बऱ्याच जणाला ते वेगळा अर्थ वाटत असेल की गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली. खरोखर अशी जीवाची कायली या भागातील जनतेची होते. तेव्हा अजितदादांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. वाटतं समस्त महाराष्ट्राच्या जनतेची ही भूमिका आहे. परंतु अजितदादांनी भूमिका मांडत असताना ते आज सरकारमध्ये, केंद्र सरकारलासुद्धा ते बोलू शकतात. आणि त्या दृष्टीनंसुद्धा त्यांनी पावलं उचलले पाहिजे. नुसतं बोलण्यापुरतं थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतं. बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. तर उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून गेले होते असं राणे. हे पण ज्या नारायण राणेंनी, ज्यांना कोंबडी चोर म्हटलं जातं, शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री केलं होतं, याच नारायण राणेंना शिवसेनेने, बाळासाहेबांनी काढून टाकलेलं आहे शिवसेनेतून. ते किती पक्ष कुठं कुठं गेले त्यांचा तो व्यक्तिगत विषय आहे. परंतु इतक्या खालच्या स्तरावर, म्हणजे आता ते ज्या गावच्या, म्हणजे जिथलं सगळं पाणी एकच आहे, त्यांचं एकाच वळणावर पाणी जातं असं म्हणतात, ते सगळे पितापुत्र ज्या पद्धतीनं बोलतात, मला वाटतं याची फार दखल घेऊ नये. पराभव दिवस दिसत असतो म्हणजे उद्धव ठाकरेंनी
दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य आलंय. नैराश्यातून ठाकरेंचा शिवराळ भाषेचा वापर, मी नागपुरी त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलू शकतो, पण परिपक्व राजकारण्यांनी योग्य भाषेचा वापर करायचा असतो, असं ठाकरेंच्या टरबुजावरील वक्तव्यावर फडणवीसांनी म्हटलं. पण मी अनेक सभेत उद्धवजींबरोबर गेलेलो आहे. उद्धवजी ठाकरे साहेब कधीच हा शब्द वापरत नाही, पण जनतेतून हा शब्द वापरला जातो, हे सत्य आहे. मी अनेक सभेत गेलो. मी आत्ता मागच्या 2-3 महिन्यात 50-60 सभेला साहेबांबरोबर राहिलेलो आहे. जनताच ह्या विषयात खालून टरबूज बनते. उद्धवजीने कधी असा शब्द वापरला नाही आणि त्यांचे एक ठाकरी भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ठाकरेंनी एखादा शब्द बोलला की त्याचा मोठा गवगा होत असतो. नाही तर अनेक लोक टरबूज म्हणतात, खरबूज म्हणतात, काय काय म्हणतात, पण त्याची कोणी दखल घेत नसतं. बावनकुळे काय काय बोलतात उद्धवजींना जरा ते पण त्यांनी सल्ला दिला पाहिजे. नितेश राणे काय काय बोलतात त्यांनाही त्यांनी सल्ला दिला पाहिजे. नारायण राणे काय काय बोलतात त्यांनाही त्यांनी सल्ला दिला पाहिजे. वाटतं सल्ले माननीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांनासुद्धा दिले पाहिजे, असं माझं त्यांना विनंती आहे. त्यामुळं तरी अजून शिवसेनेच्या वतीनं या सगळ्या गोष्टीत बराच संयम पाळला जातो. परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक काय काय बोलतात, ऑफिशियली बोलतात बघा, त्यांचे ट्विटर अकाउंटवर काय काय बोलतात, आशिष शेलार काय बोलतात, बावनकुळे काय बोलतात, नितेश राणे काय बोलतात, हे जरा देवेंद्रजींनी आधी स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांगावं की बोलण्याचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे, सांभाळण्याची आवश्यकता आहे.